आज आहे पौष महिन्यातला दुसरा रविवार. तर पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी ही पूजा मांडली जाते. पूजेसाठी तर पाटावर बाळकृष्ण आणि सूर्यभगवानांची मूर्ती ठेवली आहे. आणि या सीझनमध्ये मिळणारे गाजर, हरभऱ्याची ढाळे, वटाणे वगैरे जे काही सीझनमध्ये उपलब्ध असतात तर ते सगळं पूजेसाठी ठेवले जातं. तर ते सगळं ठेवून इथं पूजा छान अशी मांडून घेतली होती. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी आरती वगैरे करून घेतली. आणि नंतर जी पूजेची कहाणी असते तर ती पण वाचून वगैरे झाली. आणि नंतर सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला. तर छान अशी इथं पूजा वगैरे झाल्यानंतर मग दुपारच्या वेळेला जेवण वगैरे आवरून घेतलं. तर आज जेवणामध्ये चपाती आणि फ्लावरची भाजी होती. आणि हे सगळं झाल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला एक टाईमपास म्हणून आज असंच इथं मी वेगळी हेअरस्टाईल केली होती. तर ती हेअरस्टाईल कशी वाटत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नंतर मग थोडासा टाईमपास झाल्यानंतर आज रात्रीच्या जेवणामध्ये होता भाकरी, बेसन आणि सिंपल अशी मेथीची भाजी. तर ही अशा प्रकारची भाजी मेथीची मला खूप जास्त आवडते. तर त्यासाठीच इथं मी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती. आणि लसूण जो आहे तो कट करून घेतला होता. तर ठेचून न घेता असं कट करून घेतल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते. आणि शेंगदाण्याचं खूप थोडंसं मोठं जाडसर वाटून घेतलं होतं. तर एका कढईमध्ये इथे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी ॲड केली. आणि नंतर जो कट करून घेतला होता तर तो लसूण छान असं लालसर होईपर्यंत परतून घेतला. आणि नंतर जी स्वच्छ धुवून घेतली होती मेथी ती टाकली त्यामध्ये आणि व्यवस्थितपणे मग परतून घेतलं. आणि छान असं परतून घेतल्यानंतर मग सुके मसाले म्हणजेच मीठ, तिखट, हळद हे सगळं ॲड केलं. आणि नंतर मग वरतून जो जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट होता तर तो ॲड केला. आणि परत व्यवस्थितपणे मिक्स करून थोडंसं परतून घेतलं. आणि झाकून 5 मिनटं वाफ दिली. आणि आपली छान सिंपल अशी मेथीची भाजी तर रेडी झाली आहे. तर ही सिंपल अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.